काल रात्री 2:40ला काही समाजकंटकांनी समोरच्या पार्टीतल्या लोकांनी आमचा कार्यकर्ता शेखर कलगुटकी याच्या घरावर दगडफेक केली. काचा अशा ठिकाणी फुटल्या की त्याच्यात लहान बाळ झोपलेलं होतं. अशा पद्धतीचं काही दबावाचं तंत्रज्ञाने अवलंबून असेल तर आम्ही भीक करणार नाही. आमचे कार्यकर्ते आज पूर्ण ताकदीने काम करत आहेत, त्यांनाही दमदाटे करतात हे समोरचे लोक, आणि आपण काम करू नका असं त्यांना सांगता येईल. जेव्हा कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही. किंवा ते PIशी बोललेलं आहे, ताबडतोब आजच्या आज हे कृत्य ज्यांनी केलं असेल त्याला आपण अटक करावी अशी त्यांना माहिती दिली. हा कशामुळे हे प्रकार होत आहेत काय वाटतं तुम्हाला? काय याचा पराभव डोळ्यासमोर दिसायला आला आहे, त्यामुळे हे अशी कृत्य चालू आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही बॅकअप देणार का? 100% मी आज कळायला इथं आलेलो आहे आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की काही घाबरू नका, मी तुमच्या मागं आहे. रात्री 12 जरी मला फोन केला मी तुमच्याकडे उपलब्ध आहे. शेखर मारुती कलकुटगी, राहणार वडर कॉलनी, क्रांती चौक. काल रात्री 2:30 वाजता कोण अज्ञात्याने येऊन दगड आणि इटा टाकल्यामुळे आणि घरात एक लहान बाळ आणि माझी मंडळी झोपली होती आणि तेव्हा येऊन त्यांनी ईट फेकून काचेतील सगळे माझ्या मुलाच्या अंगावर आणि मंडळीच्या अंगावर उडलेले आहेत, झालेलं आहे. हां, काचा उडून लागलेल्या आहेत अंगावर. लवकरात लवकर कारवाई होण्याबाबत आहे ही मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.